महत्वाची मॅच एक एक सामना जिंकला संयम. एका बाजूला वैभव पाटीलने पहिला सामना जिंकला, दुसरा सामना गमावला, पण त्यानंतर अभिजित ठाकूरने देखील पहिली मॅच गमावली होती, पण दुसरी मॅच त्याने जिंकली. त्यामुळे आणखी एक महत्वाची मॅच आता पाहायला मिळणार आहे. एकेन मुंगा पॅकर्स दुतुम ज्याचं नेतृत्व करतोय वैभव पाटील, कंठोळीचा जो खेळाडू आहे, आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय विजय नारायण पाटील, विलास शेठ पाटील आणि अजय शेठ पाटील यांच्या मालकीचा संघात, आणि त्याचं नेतृत्व करत असताना आपण छोटी ठाकूर अभिजित ठाकूरला आता मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. एक मोठी मॅच आहे. मला आणखीन एक संयम सांगायला आवडेल की याच मैदानामध्ये अभिजित ठाकूर छोट्याला पहिल्यांदा क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये स्वप्नातली पहिली बाईक याच मैदानामध्ये मिळाली होती, आणि तोच आता अभिजित मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला सोमनाथ ठाकूर बोरखाचा जो खेळाडू आहे, छोटा पॅकेज बडा धमाका, आणि हा खेळाडू चर्चेचा विषय राहिला आहे, कारण त्याच्या बॅटमध्ये आलेले कलात्मक फटके, त्याच्याकडे असलेलं खरं तर गॅप सिलेक्शन फार चांगलं आहे, आणि हीच जोडी आता मला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. पण त्याच्या अगेन्स्ट कंठोली एक छोटंसं गाव, ज्या गावाचं नाव आता सध्या मुंबई आणि या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये आदरानं घेतलं आहे, असा कंठोली एक्सप्रेस, उरण एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण वैभव पाटीलला पाहू शकता. वैभव पाटील त्याचवेळी दाखल झाला आहे. 5 षटकांची मॅच, महत्त्वाचा सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, आणि तथा वैभव पाटील देखील गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झाला आहे. समोर सोमनाथ ठाकूर, पहिला बॉल वेगाने टाकलाय, लावडली अपील वैभवनं जरूर केलाय. अगदी यंदाच्या हंगामामध्ये पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील मुंबईमध्ये जाऊन आपल्या नावाची दहशत निर्माण केली, आणि एक महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज वैभव राहिला. रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील सुपर 8 पर्यंत वैभव पोहोचला होता. I11 ओवे या संघाचं नेतृत्व वैभव पाटीलने केलं होतं, आणि आता क्रिकेटच्या पटलावर वैभव पाटीलची एक वेगळी चर्चा आहे, आणि हा आता गोलंदाज सध्या चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फटका जरूर चांगला खेळला, व्ही शेप मध्ये फटका येत असताना पाहायला मिळतो. वॅकेंट एरियामध्ये चेंडू पडलाय, 2 क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळत आहेत. बॅकअप चांगला आहे, सिंगलला आता डबलमध्ये रोटेशन केलं जाते, आणि आता धावांचं अकाउंट चालू केलंय. 2 धावा धावपडल्यावर पाहायला मिळाल्या, सिंगलला डबलमध्ये रोटेशन करत असताना, आणि आता इथून 2 धावेनिशी संघ देखील जाऊन पोचलाय. तो अर्थातच बिनबाद 2च्या घरात सोमनाथ ठाकूर महत्वाचा हा खेळाडू आहे, ज्याला आघाडीसाठी आणले अभिजित ठाकूरने. एक वेगळी स्ट्रॅटेजी, एक वेगळी टीम प्लॅनिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फटका जरूर चांगला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गॅप फार मोठा आहे. एका टप्प्याने चेंडू जाईल आउट ऑफ द फॅन्स, मिळतील धाबा 4. वेलकम बाउंड्री, वेलकम 4. फटका जरूर चांगला आहे, समोरच्या दिशेने खेळलाय, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आलाय. महत्वाची विकेट वैभव पाटीलने लगेच पलटवार केलाय. मागील चेंडूवर बाउंड्री, आणि लगेच आता सोमनाथ ठाकूरची विकेट. लॉंग ऑन एरियामध्ये झेल टिपला जातोय, आणि आता मात्र पहिला हादरा लागलाय. तो आता बॅटिंग करणाऱ्या टीमला स्वर्गीय विजय नारायण पाटील स्मृती बेशवी टीम, आणि पहिला खेळाडू सोमनाथ ठाकूर झेल बाद. महत्वाचीच विकेट वैभव पाटीलने मिळवलंय. ही मोठी स्पर्धा आहे, पण आपण नुकताच खरं तर आमचे गुरुनाथ घर त्यांनी सांगितले की मोठ्या जत्रा देखील आहे, जसकार असेल, गव्हाण असेल, त्यामुळे थोडीशी गर्दी नाही आहे. पण पुढल्या वर्षामध्ये आपण याहीपेक्षा चांगल्या दर्जाचं आयोजन लवकर करण्याचा प्रयत्न करूयात. आणि नुकताच आगमन देखील पाहायला मिळालं होतं. राकेश नरेश कडू साहेब आणि सुनील नरेश कडू साहेबांच्या वतीनं आपल्याला मालिकराची बाईक ही देण्यात आलं आहे. त्यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूयात. आणि त्यांनी सांगितलं एवढी मोठी स्पर्धा आहे, एवढे मोठे खेळाडू तुमच्या या भागामध्ये आहेत. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्रिश कोहलीच्या बॅटमधून फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाने केली चुकी, मिळतील धाबा 4. आलाय चौकार.
कोळी दिगोड्याचा खेळाडू पुढे गेला होता, फ्रंटफूटचा चांगला वापर केलाय, पण योग्य अशा टप्प्यावर चेंडू टाकत असताना आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. सध्या आपण चर्चा करत होतो जेव्हा इथे राकेश कडू साहेब आले होते, सुनील कडू साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं की या विभागामध्ये असे खेळाडू आहेत की रायगडचे 4 संघ तुम्ही बांधू शकताय आणि ही स्पर्धा त्यांना आवडली. त्यांनी सांगितले की तुम्ही थोडीशी तारीख चुकीची घेतली, जत्रा आहेत त्यामुळे गर्दी नाही आहे, गर्दी जेव्हा असेल तेव्हा या स्पर्धेमध्ये जास्त तुम्हाला लोकप्रिय ही स्पर्धा अगदी पाहायला मिळेल. आणि त्यांनी लगेच सांगितलं की तुमच्या कार्याची आम्ही दखल घेतो आणि तुम्ही क्रिकेटच्या खेळाडूंसाठी जो प्लॅटफॉर्म उभा केला आहे, पुढल्या वर्षात जर ही स्पर्धा झाली तर पुढल्या वर्षात देखील मालिकेसाठी त्यांच्या वतीनं आणखीन एक स्कूटी देण्यात येणार आहे. हे खरं तर त्यांचं बहुमूल्य योगदान पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, 1-10. स्वर्गीय विजय नारायण पाटील स्मृती 20-20 संघ जाऊन पोहोचलाय 10च्या घरात. अभिजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळताना पाहायला मिळतोय. खरं तर महत्त्वाचा खेळाडू आहे, कॅप्टन आहे. छोट्यानं नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. छोट्याच्या नावात देखील बरेच विक्रम संयम आहेत. 6 बॉल 6 षटकार, 6 बॉल 6 चौकार, 6 डॉट बॉल देखील त्याने टाकलेत. आणि ओपनमध्ये देखील खेळत असताना राधी एंटरप्राइजेसची नाईट क्रिकेट स्पर्धामध्ये या खेळाडूला स्वप्नातली दुसरी बाईक मिळाली होती. असा खेळाडू होता मैदानाच्या आतमध्ये अभिजित ठाकूर पाहायला मिळतोय. ठाकूर या नावाचा एक वेगळा खालचा दरार पाहायला मिळतोय. ठाकूर स्पोर्टचा तुम्ही खरं तर एक लोगो देखील पाहू शकता. स्पेशल पार्टनर आहे या स्पर्धेसाठी. चांगलं असं कॉन्ट्रीब्युशन त्याचं देखील पाहायला मिळालं या स्पर्धेसाठी. फटका जरूर चांगला आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, वाईड इस्ट लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. कॅप्टनची महत्वाची विकेट मिळवली गोलंदाजानं, पहिल्याच बॉलवर पाठवले अभिजित ठाकूरला मैदानाच्या बाहेर. हर्षल गोंधळी जांभूलपाड्याचा खेळाडू, त्यानं झेल टिपलाय. आपण 6 ग्रामपंचायतीच्या शो मॅचेस देखील ठेवल्या होत्या. संयम, कुठल्या प्रकारची शुल्क नव्हती, एक आकर्षक ट्रॉफी आणि त्यासाठी जिवंत बोकड. चिर्ले ग्रामपंचायतीने हा खरं तर सर्व संघांना पराभूत करून तो संघ चॅम्पियन राहिला. पण पुढल्या वर्षामध्ये जर ही स्पर्धा या मैदानामध्ये आयोजित करण्याचं जर सौभाग्य मिळालं तर पुढल्या वर्षामध्ये आपण 11 सायकल त्या खरं तर संघाला देणार आहोत. एक महत्त्वाची आपण अनाउन्समेंट करतोय. आणि तथा विजेत्या संघ मालकाला, म्हणजे जो संघ चॅम्पियन होईल आणि त्या संघ मालकाला आपण एक एखादं फ्रीज देखील देणार आहोत. एक आणखी मोठी स्पर्धा, म्हणजे वस्तूमध्ये वाढ करतोय कारण स्पर्धा तेवढी मोठी आहे, खेळाडू तेवढी मोठी खेळतात. विश्वजित खेळला, चैतन्य खेळला, अमित नाईक खेळलाय, साईश मात्रे खेळलेत, 2 करण मडवी खेळलेत. अगदी शुभम डाके असेल, सज्जन मोकल असतील, आकाश पाटील. हा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, हलक्यात खेळायचं होतं पण आता सध्या परेश पाटीलचा दरार पाहायला मिळतोय. रांजणपाड्याचा गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी केली आहे. अशी देखील आम्ही चर्चा पडद्याच्या पाठीमागे केली आप्पा की एखाद्या संघामध्ये एखादा आयकॉन देऊयात का, पण संघ मालकांनी सांगितले की आपल्या विभागातले सर्व आयकॉन आहेत, हेच आयकॉन कुठं महाराष्ट्रामध्ये खेळतात तर आयकॉनची गरज काय आहे, आपलेच खेळाडू आयकॉन आहेत. यावेळी यष्ट्यांचा वेध, आणखीन एक विकेट डाऊन. दुसरा धक्का लागलाय स्वर्गीय विजय नारायण पाटील स्मृती 20-20 संघाला. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आता मैदानाच्या बाहेर. दोन अगदी महत्त्वाच्या विकेट, लेफ्टीच्या विरुद्ध लेफ्टी आशुतोष पाटीलला पाठवला आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न केलाय. सुनील टकले गावठांचा डावखुऱ्यात त्याचा खेळाडू होता, मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. तुमचा संघ कसा बांधलाय पण तुमची टीम प्लॅनिंग, तुमची स्ट्रॅटजी फार महत्त्वाची आहे. अगदी आपल्या मैदानाच्या वरतून आपण विमान आता उडताना पाहतोय. मंचावर जर तुम्ही रंगमंचावर गुरुनाथ घरात जर नजर टाकली तर कुठल्याही नेत्याचा फोटो नाही आहे, पण जे नेते मोठे झाले ज्यांच्यामुळं, खरं तर ज्यांच्या घरामध्ये 1 वेळा खासदारकी आली, 5 वेळा आमदारकी आली, अनेक वेळा विरोधी पक्ष नेते राहिलेत, पण स्वतःसाठी ना गाडी ना स्वतःसाठी घर बांधलं, अशी आम्हा सर्वांची खरं तर प्रकरणस्थांची कैवारी स्वर्गीय दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचा करता आपण मंच पाहतोय. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळालाय, पण आणखीन एक विकेट डाऊन. बॅक टू बॅक दुसरा हादरा लागलाय तो स्वर्गीय विजय नारायण
पाटील. वेशवी संघाला यावेळी तिसरा खेळाडू सुनील टकले मैदानाच्या बाहेर. तर त्याला 500 रुपये म्हणजे दोघांसाठी बक्षीस समान आहे. गुणवत्ता आपण जर पाहिलं तर आपल्या समोर मैदानाच्या ब्रिज आहे. ब्रिजच्या वरती रस्त्यावर जर डायरेक्ट बॉल गेला तर आपण 9 धावा देतोय. तसं ISPL मध्ये 9 असतो तसं 9 या स्पर्धेमध्ये ऑन आहे. आतापर्यंत 6 खेळाडूंनी 9 मारलाय म्हणजे ब्रिजवर षटकार मारलाय आणि त्या फटक्यासाठी आपण 9 धावा दिल्यात. आगळं वेगळं आयोजन आहे. एका विकेटसाठी जवळजवळ 6 गुण आहेत पण गोलंदाजाने कॉटन बॉल घेतली तर त्याला 8 गुण आहेत. म्हणजे एक आगळी वेगळी स्पर्धा. प्रत्येकाला इथं आपण वाव देण्याचा प्रयत्न संयम केलाय. क्रिकेटचा एक वेगळा दर्जा आहे. जरूर बॉल चांगला होता. अगदी 20 मध्ये फटका खेळला. मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते आणि तर दुसरीचा प्रयत्न देखील केला जात नाहीये. एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पुरलाय तो 11च्या घरात. अवघे 11 धाबा. अभिजित बाद झाला, सोमनाथ बाद झाला, त्यानंतर सुनील बाद झाला, आशुतोष बाद झालाय आणि आता मिडल ऑर्डरच्या खेळाडूंना एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. तुमची खरं तर पार्टनरशिप बिल्ड करत असताना धावा देखील क्रेडिट कराव्या लागतील. सध्या विकेटची सध्या पडझड चालू आहे. रांजणपेठाचा परेश यावेळी बॅटची कडा क्रिशनं अगोदरच क्रीज सोडलंय कारण पाठीमागे यष्ट्यांच्या वैभव पाटील आहे. तू चुकी करणार नाहीये. महत्वाचा खेळाडू संघामधील आयकॉन क्रिश कोळी झालाय बाद. यावेळी 5व्या क्रमांकाचा खेळाडू बॅक टू पार्लियन. महत्वाची विकेट. 5 विकेट गेल्यात. हे क्रीडांगण लोकप्रिय आहे. या मैदानामध्ये अनेक स्पर्धा होत असतात पण बरीचशी याही स्पर्धेची चर्चा संयम झाली. बऱ्याचशा खरं तर मान्यवरांनी या स्पर्धेमध्ये उपस्थिती दर्शवली. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूयात. प्रत्येक गावाचा किंवा प्रत्येक ग्रामपंचायत एक वैशिष्ट्य असतं आणि त्यांचा पण प्रत्येकाचा स्टँड उभा केला आहे. अगदी आपण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लीगमध्ये गेला तर मोरई विंधणी मंच पाहायला मिळतोय. तिसाई बोरकर मंच पाहायला मिळतोय. तथा राधाकृष्ण टाकेगाव मंच पाहायला मिळतोय. मिड विकेटमध्ये तुम्ही गेलात तर चिर्ले ग्रामपंचायत स्वर्गीय शांतारामशी डामू मडवी आणि स्वर्गीय रामबाळू पाटील स्टँड पाहायला मिळतोय. या षटक संपले. 2 षटकांचा खेळ कदाचित संपलाय. धावा लागले ते 11. एकच धाव परेशने दिलाय. वायडिश लॉंग ऑन रेंज मध्ये ISPL स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. विश्वजित ठाकूर, अमित नाईक, साईश मात्रे, अमय पाटील हे 4 ISPL मधली खेळाडू. त्यांचा स्टँड अगदी लॉंग ऑन एरियामध्ये स्वर्गीय विजय नारायण पाटील आणि निशांत मोहिते स्टँड म्हणजे वेशवी ग्रामपंचायत तुम्ही स्टँड पाहू शकताय. तथा आपण एक्स्ट्रा कोरिजन मध्ये आला तर स्वर्गीय मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान स्टँड आणि भास्कर शेठ पाटील स्टँड यांचा आपण एक स्टँड पाहायला मिळतोय. धावा लागले 11. पहिला चेंडू वाईटच टाकला त्यामुळे एक्स्ट्रा आता 12 धावपडला लागले गेल्यात. वैभव पाटील आला. पहिला चेंडू थोडासा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. फटका जरूर चांगला आहे. समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑन एरियामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने धावतात. चांगलं बॅकअप पाहायला मिळते. 2 धाबा इथून आता कंप्लीट केल्या जातील. आता 2 धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 14च्या घरात. ठेंबे ठेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आता खेळ करावा लागणार आहे पण त्यासोबत धाबा देखील बनवाव्या लागतील. चला जे संघ सुपर 5 मध्ये गेले त्या 4ही संघांना आपण विनंती करूयात आपण वेळेवर उपस्थित राहा. आपण लकी ड्रॉ करणार आहोत. यावेळीचा बॉल काय खांद्याचा वापर केला. वैभव पाटीलकडे जी गुणवत्ता आहे. अनेक वेळा हा गोलंदाज महत्वाची गोलंदाजी करत असतो. जिद्दी स्पोर्ट कंठवली हे नाव जर डोळ्यासमोर आलं तर त्यांचा तो काळ त्याने गाजवलेला काळ नेहमी त्याची चर्चा नेहमी पाहायला मिळते. येस पहिला बाउन्सर वॉर्न करण्यात आला आणि आता यावेळी हाईट चेक केली जाईल की चेंडू नक्की कुठून डिलिव्हर झाला. तर तिसरी पंच आपण मैदानाच्या आतमध्ये हा निर्णय त्यांना पाहायला मिळतोय.
सर निर्णयाची आपण प्रतीक्षा करतोय की चेंडू पडला नक्की कुठं, त्यानंतर किती उंची गाठली चेंडूनं आणि क्वालिफाय पंच सांगताना देखील पाहायला मिळतील की हा नक्की चेंडू नक्की होता कुठं. आणि निर्णय आमच्यापर्यंत आला आहे, इट्स अ नो बॉल. नो बॉलचा इशारा त्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त उंची गाठली होती वैभव पाटीलच्या या चेंडूनं. या वेळचा हा बॉल अगदी हलक्यात खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता. फ्रीडचाच बॉल होता, त्यामुळे सिंगल रन्स इथून जोडली जाईल. 16 धावा धावपडल्या लागल्या गेल्यात. थोड्याच वेळामध्ये जयजीत इंटरप्राइजचे प्रोप्रायटर विशाल शेठ म्हात्रे साहेबांचं इथं आगमन पाहायला मिळणार आहे. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. त्यांचं देखील आपण एक स्टँड पाहतोय. जयजीत इंटरप्राइजेस पुढे गेले होते, फटका आडव्या बॅटने खेळलाय, स्लॉट मध्ये आलाय आणि आता चेंडूला पाठवून दिले प्लॉटच्या पलीकडं. अगदी चांगलाच फटका सजवला. मिळतील धावा 4. लागले गेल्यात. शेवटच्या कदाचित आता बॉल बाकी असेल, शेवटचा एक बॉल बाकी असेल आणि आता या शेवटच्या एका बॉलसाठी बक्षीस देखील आलं. या शेवटच्या बॉलवर जर षटकार आला किंवा वैभवने विकेट जर घेतली तर त्यासाठी 2 बॉल आहेत ना आणखीन. येस, शेवट 3 चेंडू आहेत. 3 चेंडू आणखीन बाकी आहेत. पाहत होतो अगदी लक्ष आहे की नाही, पण लक्ष आहे प्रत्येक खेळाडूचं, कारण महत्वाची मॅच आहे. 9:52 मिनिटं झालीत. पहिलेच पर्व आहे आणि पहिल्या पर्वामध्ये देखील खेळाडूंनी चांगला प्रतिसाद दिला असं मी म्हणेन. मोठमोठ्या स्पर्धा सोडून काल बारामतीची स्पर्धा सोडून चैतन्य पाटील, साईश म्हात्रे हे खेळाडू खेळले स्पर्धेमध्ये. विश्वजित ठाकूर देखील खेळला, अमित नाईक देखील खेळले. त्यांना त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. हा बॉल अगदी हलक्यात खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये क्षेत्रक्षे पाहायला मिळाले. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला गेला. सिंगल रन्स इथून आता पाहायला मिळेल आणि आता एकेरी दामिनीशी संघ जाऊन पोचलाय तो 21च्या घरात. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. वैभव सध्या गोलंदाजी करतोय. रेसिंग मध्ये बाईकच्या नक्की कोण आहे आपण सध्या चर्चा करूयात. कदाचित आता रोहितला 7वी मिळेल का चैतन्यला 6वी मिळेल, कारण हे 2 खेळाडू या रेसिंग मध्ये आहेत. पण आजची रात्र अभिजित, वैभव, पण या वेळचा बॉल फटका जरूर चांगला आहे. काय ताकदीचा वापर पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये चेंडू निघून गेलाय. मिळतील धावा 4. बऱ्याच काळानंतर संघर्षमय चौकार पाहायला मिळालाय. आणखीन एक चौकार. धावपडं लागले गेल्यात. शेवटचा बॉल आहे आणि आता या शेवटच्या बॉलसाठी बक्षीस आहे. जर फलंदाजाने षटकार ठोकला तर त्यासाठी 500 रुपये, विकेट घेतली तर 500 रुपये. गुरुनाथ घरत जासे यांच्या वतीनं बक्षीस. हा बॉल थोडासा कुट टप्प्याचाच होता. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. कोणत्या प्रकारची धाव आली नाही आहे. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. धावपडला धावा अवघ्या 25च पाहायला मिळतात. 25 रन्स. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या खरं तर मैदानामध्ये 5 सतीमध्ये आम्ही बऱ्याचशा घडामोडी संयम पाहिल्या. खरं तर सुपर 5ची एक मॅच होती, ती म्हणजे दुसऱ्या रात्रीमध्ये एका बाजूला विश्वजित ठाकूर होता आणि त्याच्या अगेन्स्ट आपण आकाश पाटीलला खेळताना पाहिलं होतं. पहिल्याच बॉलवर मोठ्यानं 9वा मारला होता. 4 बॉलवर मध्ये 22 धावा त्याने ठोकल्या होत्या. जसा मोठ्या बाद झाला त्यानंतर त्या मॅचमध्ये 24 बॉलमध्ये 32 धावा निघाल्याच नाही. विश्वजितचा संघ बाद झाला, पण त्यानंतर आकाश पाटीलची विस्फोटक बॅटिंग. सर्वाधिक जास्त चर्चा झाली की विंधणे ग्रामपंचायत संघ ताकदवर आहे, पण त्या मॅचला चैतन्य पाटील, अमय पाटील, सज्जन मोकल, शुभम डाकी खेळाडू खेळण्यासाठी आलेच नाही. त्यामुळे तो देखील संघ पराभूत झाला. पण पुढल्या वर्षामध्ये एक मोठी स्पर्धा जेव्हा इथं या मैदानामध्ये पाहायला मिळेल तेव्हा जरूर त्या शो मॅचमध्ये मोठं बक्षीस देखील पाहायला मिळणार आहे आणि त्याची आपण काहीतरी शुल्क फी देखील ठेवणार आहोत. कारण धुतुम संघ खेळण्यासाठी आलाच नाही मेगा फायनल. काल चिर्ले ग्रामपंचायतीला डायरेक्ट आपण चॅम्पियन दिलं. एक जिवंत बोकड, कोणत्या प्रकारची फी नव्हती आणि एक ट्रॉफी आकर्षक दिबा पाटील साहेबांची आपण पाहिली होती आणि ती सरपंच साहेबांना आपण त्यांच्यापर्यंत दिली. आणि या स्पर्धेसाठी देखील सरपंच साहेबांच्या वतीनं तब्बल 50,000चा आर्थिक पाठबळ देण्यात आलं होतं. त्यांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करूयात. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. अवघ्या धावपडला धावा लागले गेले त्या 25, 5 बाद 25. बिकट परिस्थितीमध्ये सापडल्या. आता चांगली बॅटिंग मिडल ऑर्डरच्या खेळाडूंना करावं लागणार आहे. हा बॉल फटका जरूर चांगला आहे आणि यावेळी
बराच उंच चेंडू पाहायला मिळाला होता, पण आता इथून झेल देखील कॅरी केला जातोय आणि आता या झेल कॅरी केल्यानंतर महत्वाची विकेट देखील मिळाली. पण आगलं वेगळं बक्षीस पुन्हा एकदा आलंय ते स्वर्गीय विजय नारायण पाटील स्मृती वेशवी संघासाठी. जेवढे आता चेंडू राहिलेत ना, म्हणजे आय थिंक 11 चेंडू राहिलेत, 11 चेंडूवर कुठल्याही खेळाडूने कुठल्या फलंदाजांनी षटकार किंवा चौका ठोकला तर त्या फलंदाजाला अजय शेठ पाटील वेशवी यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 11 चेंडूमध्ये जेवढे तुम्ही षटकार तेवढे चौका ठोकाल. परेश पाटील होती मग अशी झेल खाली. खरं तर धाकटी जुईचा हा योगेश भोईर, ज्याला मी आय थिंक चौथ्या पर्वामध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहिलं होतं. माट्याच्या संघामध्ये चॅम्पियन राहिला होता, लकी चॅम्पियन, विश्वजित ठाकूरचा आवडता खेळाडू योगेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. योगेशने जर 9 ठोकला तर विश्वजित ठाकूर याच्या वतीने 1000 रुपये दिले जातील. हा बॉल अकूट टप्प्याचाच होता. डी बॅकवर्ड स्क्वेअर एरियामध्ये चेंडू निघून गेला. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते आणि आता दुसरीसाठी पलटला योगेश. 2 धावा देखील पाहायला मिळतील. 2 धावांनी आता संघ जाऊन पोहोचलाय तो 27च्या घरात. अवघ्या 27 धावा दापडल्या लागले गेल्यात. अजय शेठ पाटील विश्वी संघाचे संघ मालक त्यांच्या वतीने बक्षीस आहे. आता जेवढे चेंडू राहिले तेवढ्या चेंडूवर जेवढे षटकार येतील जेवढे चौकार येतील त्या प्रत्येक फटक्यासाठी 500 रुपयाचं कॅच प्राइज संयम पाहायला मिळते. अजूनही स्पर्धा बाकी आहेत. 20 तारखेपासून बेलपाडीची नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहणार आहोत. येणाऱ्या आगामी कालामध्ये उरण पनवेल प्रीमियर लीग त्याची देखील चर्चा चालू आहे. हा बॉल वेगानेच टाकला, चेंडू थोडासा खाली शिरला आहे त्यामुळं डॉट बॉल पाहायला मिळते. स्पर्धा बऱ्याच आल्या आहेत. खरं तर आयोजकांचं आपण विशेष कौतुक करूयात की खेळाडूंसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म ते आणत असतात आणि खेळाडू देखील त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं फॉर्म भरत असतात. बरीचशी स्पर्धा देखील आपण पाहत असतो. हा बॉल फटका जरूर चांगला, बॅकफुटला गेलेत, लॉंग लेग एरियामध्ये फटका सजवलाय, सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडं. एका टप्प्यानं मिळतील धावा 4, आलाय चौकार. चौकारच मारला योगेशनं, चांगला फटका. पाठीमागं जाऊन फटका सजवत होता पण यावेळी डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगलीशी सध्या आता गोलंदाजी करत असताना आपण हर्षल गोंधली सोन्याला आपण पाहू शकतो. जांभूळपाड्याचा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतो. यंदा जांभूळपाडा संघाची देखील चर्चा प्रचंड राहिली. प्रयास पाटीलनं धाकटुजीच्या मैदानामध्ये एक बाईक जिंकली. फटका जरूर चांगला आहे, लॉंग लेग एरियामध्ये आता चेंडू निघून जात असताना क्लिअर होतोय, बाउंड्री पाहायला मिळेल. योगेशच्या बॅटमधून आणखीन एक फटका आणि चांगलाच फटका पाहायला मिळाला आहे. मिळतील धावा 4, आलाय हा चौकार. पस्तीस धाबा. चला सैजल 11 विंधणे रेडी राहा. आपण सुजल नवाले आपण रेडी राहा. या 2 संघातून जो संघ जिंकेल त्याच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं आहे. सुपर 5 मध्ये कोणता संघ दाखल होईल त्यासाठी ती मॅच पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर आपण लकी ड्रॉ करणार आहोत. त्यामुळं लक्ष असू द्या. चॅलेंजर चिरले तथा वैशाली विंधणे, सिद्धिविनायक धाकटीजुई आणि कालच्या रात्रीमध्ये साई इंटरप्राइजेस टाकीगाव संघाचे संघमालक किंवा संघनायक आपण रेडी राहा. आपला संपूर्ण स्क्वॉड एकत्र आणा. सुपर 5 नंतर आपण 4 षटकांचे हे सामने खेळवणार आहोत.
35 धावा आपल्याला लागल्या गेल्यात. आदेश पाटील आलेत धाकटी दिवशी हे गोलंदाज. आदेशला आता आपण पाहतोय 35 झाल्यात आणि आता शेवटचं षटक बाकी आहे. समोर आता चांगली बॅटिंग करायला लागेल. एक चांगली पार्टनरशिप योगेश आणि आता पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट देखील मिळवली आहे. मगाशी 2 चौका जरूर पाहायला मिळाली योगेश भोईरच्या बॅटमधून, पण आता मोठी फटके सजत असताना खेळाडू बाद होताना देखील पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवर जसा गोलंदाज आला आदेशनं महत्वाची विकेट मिळवली आहे. हेमंत पाटील रांजणपेठाचा जो खेळाडू आणि त्याला बाद केलाय. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण कदाचित तो चेंडू पाहू शकता. काय बॉल टाकला होता, वीक प्रचंड आहे आदेशकडं आणि त्यानंतर अगदी यष्टांवर थेट चेंडू आदळला, त्यामुळे महत्वाची विकेट. आता 8व्या क्रमांकावर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी देवजी डाकी साहेबांच्या वतीने देखील एक सायकल देण्यात आल्या. तथा सज्जनदादा नवाले यांच्या वतीने देखील एक सायकल देण्यात आली आहे. तथा आमची राकेशजी कडू साहेब असतील, सुनीलजी कडू साहेबांच्या वतीने मालिकासाठी एक बाईक देखील देण्यात आली आहे. जे संपूर्ण तुम्हाला ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत त्या स्वर्गीय शांताराम शेठ दामू मडवी यांच्या स्मरणार्थ रतीश शेठ सुनील शेठ मडवी यांच्या वतीने देण्यात आल्यात. हा बॉल फटका जरूर चांगला होता. वॅकॅन एरियामध्ये पडलाय. सिंगलला आता डबलमध्ये रोटेशन करावं लागणार आहे. धाव घेत असतानाच खेळाडू अगोदर पडलेत आणि आता त्यामुळे दुसरी धाव थोडीशी धोक्याची ठरू शकते. आणखीन एक आता विकेट इथून मिळाला जाईल. जवळजवळ 8वा खेळाडू आता मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल आणि आता 10व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. ऋषिकेश मालीचा तो मगाशी फटका होता. ऋषिकेश माली बाद झालेत आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. विनीत पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. धावा भरपूर कमी आहेत मी म्हणेन, पण लोवेश कोचच्या मॅचेस हाय व्होल्टेज होताना पाहिल्यात. पहिल्या रात्रीमध्ये आपण आप्पा जर पाहिला गेलं तर 30, 33, 36चा पाठला करता असं शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगल्या होत्या. शेवटच्या बॉलपर्यंत या विकेटवर मॅच देखील रंगताना पाहायला मिळाल्यात. आज कोणता संघ चॅम्पियन होईल, कोणत्या संघाचं पहिल्याच पर्वामधलं स्वप्न पूर्ण होईल, त्यासाठी सध्या स्पर्धा पाहायला मिळते. हा बॉल वेगाने जरूर टाकला होता, पण आता इथून धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडूनी थोडीशी हलकीशी उंची गाठली होती, पण आता डॉट बॉल पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारची कोणतीही धाव आता सध्या ग्राह्य पकडली जाते. विनीत पाटील आणि योगेश भोईर. योगेश भोईरला नॉस्टॅक एंडला ठेवलंय, ज्यानं 5 मध्ये 10 बनवल्यात. जास्त डॉट बॉल तुम्हाला खरं तर कुठेतरी डॉमिनेट तुमच्या संघाला डॅमेज करत असतात. वेगानं जरूर बॉल टाकलाय, खांद्याचा चांगला वापर करतोय. हा बॉल पडल्यानंतर अगदी तेवढ्याच वेगानं टाकला आणि त्याच वेळी मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल विनीत पाटील खेळत असताना संघ आता जाऊन थांबलाय. मी म्हणेन लोवेश कोरस आता ही मॅच कदाचित पाहू शकताय. या स्पर्धेमध्ये नुकताच राजेंद्रजी भगत उरण तालुका इंटेकचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं देखील आगमन पाहायला मिळालं होतं. बरेचसे मान्यवर आज मंचावर आले होते. थोड्याच वेळामध्ये जयजीत एंटरप्राइजचे प्रोप्रायटर विशाल शेठ म्हात्रे आणि त्यांच्यासोबत स्वराज एंटरप्राइजचे प्रोप्रायटर मिलन शेठ घरत यांचं आगमन पाहायला मिळणार आहे. सध्या आता मैदानामध्ये आपण पाहायला गेलं तर संघ अडचणीमध्ये सापडलाय स्वर्गीय विजय नारायण पाटील. कारण जसं सोमनाथ बाद झाला, अभिजित बाद झाला, कोणत्या खेळाडूनं स्वतःवर जबाबदारी घेतली नाही आहे. पण आता योगेश भोईर आलाय. शेवटचे अगदी 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. शेवटचा आता एकच बॉल आहे. योगेशला आता आपण स्ट्राईकला पाहतोय. वेगानं जरूर बॉल टाकलाय. जेवढ्या वेगानं आलाय तेवढ्याच वेगानं पाठवलाय. आपण स्टँडवर पाहू शकता शक्ती माते आणि मंगेशजी घर त्यांचा फोटो आणि त्या फ्लॅक्सला चेंडू आदळला गेलाय. मिळतील धाबा 6. आलाय षटकार. त्रेचाळीस धाबा झालेत आणि आता 44चा पाठला करायचा. चला सुजल तुम्ही रेडी राहा. सुजल नवाले, संपूर्ण टीम आणि सर्व खेळाडू आपण रेडी राहा. विनंती आहे तुम्हाला, तुम्ही कोऑपरेट करा सर्व संघ मालकांनी आणि संघ नायकांनी. 43 झाल्यात. 8 विकेट देखील गेल्या होत्या, पण आता 44 एक चांगलासा स्कोर उभा केला. एक फायटिंग स्कोर पाहायला मिळणार आहे. चला आपण या दरम्यानमध्ये
गुरुनाथजी गरज साहेबांचा इथे आपण सन्मान देखील करणार आहोत. स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची खरं तर त्यांनी केलेलं ते कार्य असेल आणि जी मशाल पाहायला मिळाली हिंदू रक्षक संघटना आणि हिंदूंचं महत्त्व. जर आज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज नसते तर कदाचित हिंदू धर्म हा संकटामध्ये सापडला असता. देव देखील आपल्याला देवघरामध्ये पाहायला मिळाले नसते आणि असे तर हिंदू धर्माला मानणारे आमची गुरुनाथजी गरत यांचा इथं आपण सन्मान करतोय. प्रेमाने सर्व त्यांना लाडाने मार्शल म्हणत असतात आणि त्यांचा सन्मान आमची गुरुवारी आत्मारामजी म्हात्रे या खरं आयोजन कमिटीचे मार्गदर्शक आणि फाउंडर त्यांचा इथं आपण सन्मान करतो. त्यांच्या शुभास्ते आपण गुरुनाथजी गरत यांचा इथं आपण सन्मान करतोय. वस्त्र अलंकार सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन गुरुनाथजी गरत साहेबांचा इथं आपण यथोचित मान सन्मान करत आहोत. तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केलीत त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभारी आहोत. तीस बॉलमध्ये आता 44 धावा बनवायच्या आहेत. दुसरे सत्र जसं चालू होईल तसं आपण प्रसादजी भोईर सरांचा आवाज ऐकणार आहोत. संयमजी गरत आज जोडली गेलेत. प्रचंड त्यांचा शेड्यूल बिझी असतो. विवाह बंधनामध्ये देखील जोडले जाणार आहेत. पण सध्या उरण तालुक्याची शान उरण तालुक्याचा खरं तर अभिमान सातत्याने हा आवाज अनेक स्पर्धेमध्ये ऐकायला मिळत असतो. हे सांगतात संयम छोटीशी एक तुला विनंती आमची एक सिनियर म्हणून सोनारीच्या मैदानात जात असताना थोडंसं आता विचार करत राहा. 10 वेळा विचार करूनच तुम्ही जाऊया. पण आता सध्या जासीच्या मैदानावर थँक्यू सो मच. विपुलजी पाटील सर उरण समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. तथा आमचे उत्कृष्ट मार्गदर्शक आणि आमचे गुरुवर्य आत्मारामजी म्हात्रे सर यांचं देखील आगमन पाहायला मिळतं. उरण समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय प्रसादजी भोईर सर या साऱ्यांचंच मी स्वागत करेल या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यांच्या कल्पक बुद्धीतून ही स्पर्धा साकारताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि विपुलजी यांनी उल्लेख केला की सोनारीमध्ये होणाऱ्या स्पर्धा कुठली छोटी मोठी नसते. अनेक स्पर्धा आपण पाहतो विपुलजी. आणि सध्या मी तर म्हणेल एक नामांकित स्पर्धा आपण पाहताय 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग. अनेक दिवसांपासून मोठ्या स्पर्धेमध्ये संयम घरत कधी बसेल हा प्रश्न तुम्ही सारेच विचारत होता. परंतु असं म्हणतात की एखाद्याच्या वेळेला हजर व्हावं परंतु अनपेक्षित उपस्थिती दाखवणं अगदी आयत्या वेळेवरती आलेला कॉल त्या स्पर्धेचा आपण उल्लेख केला. चर्चा आपण करू जसा वेळ मिळेल. परंतु सध्या मॅचच्या दिशेने जाऊया. मुंगा अँड एके धुतुम आणि त्यांच्या विरोधात लेट विजय नारायण वेशवी. जो संघ जिंकेल तो आजच्या रात्रीतील महत्त्वाची शेवटची मॅच खेळणार आहे. आज फायनल ची रात्र आहे. परंतु हा विजय दोन्ही संघांना महत्त्वाचा असणार आहे. वैभव पाटील अभिजित ठाकूर दोन्ही कर्णधारेच म्हणत असतील की हा विजय पटकवावाच लागेल जेणेकरून तुम्ही सुजलच्या विरोधात खेळू शकता. मॅचच्या दिशेने जाऊया. विपुलजी 189 189 षटकार पाहायला मिळाले स्पर्धेमध्ये. 5वी रात्र स्पर्धेची. वेलकम ऑल ऑफ यू. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. मुंगा अँड एके धुतुम संघाला काढायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या 44 धावा. येणारे 30 बॉल 44 धावा. वैभव पाटीलच्या विरोधात कॅप्टन अभिजितचा पहिला बॉल. पहिलाच बॉल इनसाइड आउट
एक्स्ट्रा कव्हरला योगेशला बीट करून बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या पलीकडे. कप्तान चला सीनातान वैभव पाटीलच्या बॅट मधून पहिला चौकार. सन्माननीय अजय शेठ पाटील साहेबांकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये गोलंदाजी करणाऱ्या संघाला दिले जातील, खेळाडूंना दिले जाणार आहेत. पण वैभवचं कौतुक करूया. 44चा पाठलाग पहिल्याच बॉलवरती अटॅकिंग क्रिकेट चौकार. चांगला बॉल, जोरदार अपील, नाकारलं अपीलला. अभिजित ठाकूरला आपण पाहिलं पण तो मागच्या दिशेनं खराब बाकअप थ्रो चुकीचा आलाय. लेग बाईटचा इशारा अंपायर नीरज राणावत सरांचा. 2 धावा मिळतात. परेश सध्या काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. पण 2 एक्स्ट्रा आपण ऍड करूया. संघाची धावसंख्या 6 धावा. वैभव पाटील चर्चेमध्ये राहणारा खेळाडू आहे. मी तर म्हणेल कंठवली हे छोटंसं गाव. जर या संघाला चांगले आणखीन खेळाडू मिळाले असते तर विपुलजी वैभव पाटीलच्या नावावरती देखील अनेक 2 व्हीलर बाईक या पाहायला मिळाल्या असत्या. संघ चांगला आहे पण कधी कधी खेळाडूंची कमतरता राहते आणि तो खेळाडू सध्या बॅटिंग ट्रॅकवरती. वैभव पाटीलला आपण पाहतो एका छोट्याशा गावामधून बिलॉंग करणारा खेळाडू, लोकसंख्येनं कमी असणारं गाव, परंतु त्या गावाला क्रिकेटच्या पटलावरती उमटवलंय ते अर्थातच वैभव पाटीलनं. सुनील मारुती घरत साहेब यांचं देखील आगमन. भारतीय जनता पार्टी जासई गावचे अध्यक्ष सन्माननीय सुनील मारुती घरत साहेब यांच्या वतीनं 3000 रुपयाचं आर्थिक योगदान देण्यात आले आणि साहेबांचं स्वागत करण्यात आलंय. त्या अर्थातच वैभवच्या क्रॅकिंग ड्राईव्हनं बॉल चाललाय बाउंड लाईनच्या पलीकडे, सीमा पार 4 रन. ओ काय फटका खेळलाय वैभवनं, समोर मारला. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक. खेळाडू नाहीयेत आणि त्यांना बीट करून बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे पोहोचला. यॉर्कर टाकला. अभिजितचा प्रयत्न चांगला होता परंतु त्याच्यावरती देखील 4 आल्यात. 10 धावा. इथे लोअर बॉल, फुलटॉस होता, स्लो फुलटॉस. मिड ऑनचा खेळाडू मिड ऑफला पोहोचला. हेमंतला आपण त्या ठिकाणी पाहिलं. सध्या स्कोरबोर्डवरती 11 धावा. रिक्वायर्ड रन रेट टेन्शन देणारे नाहीये वैभवच्या संघासाठी. मुंगा आणि किट दुतुम संघासाठी 7 जवळजवळ 80-90च्या सरासरीनं वाटचाल करावी लागणार आहे. 11 धावा. परेश आलाय. अनोख्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न. ओ चान्स, रनआउट. धोका बनेल का? प्रॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितपणे वैभव पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या. त्या अर्थातच बिनबाद 12 धावा. 5 षटकांची मॅच. ही संकल्पना फार चांगली वाटली जेव्हा या स्पर्धेची सूचना अनाउन्समेंट होताना पाहायला मिळाली. सन्माननीय प्रसादजी भोईर सर, सन्माननीय विपुलजी पाटील सर, आत्मारामजी सर असतील आमच्या अर्थातच लाडके अप्पा, साऱ्यांचंच मी विशेष कौतुक करेन. 18 गावं आहेत 6 ग्रामपंचायतीमध्ये. पवन आमच्या विंधणी ग्रामपंचायतीमध्ये 7 गावं येतात आणि त्या टोटल 6 ग्रामपंचायत आपण पाहिल्या, 18 गावं आणि त्या गावांना एकत्रित केलं जेणेकरून गावांमधील संबंध देखील सुधारले जात आहेत. जेव्हा तुम्ही अशी एखादी स्पर्धा आयोजित करता 6 ग्रामपंचायतीमधले संबंध चांगले होतील. हा संबंध जुळवणारी स्पर्धा आपण पाहत आहे. सध्या मॅचकडे जाऊया. 24ला 32 कौस्तुभ दाखल झाला. टाकीगावचा खेळाडू आहे आणि पहिला बॉल शॉर्ट पिच होता परेशसाठी. हेच सांगतायत वैभव देखील डॉट बॉल चालणार नाही. एक धाव महत्वाचे असणार आहे. सामना जिंकायचा असेल तर प्रेशर दूर करावा लागेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे 10-15 आल्या तर प्रवास सोपा राहील. 23 बॉल 32ची आवश्यकता. कौस्तुभचा पुढचा बॉल. जागा बनवून खेळले. क्षेत्ररक्षक मागे आहेत उभे. चांगली फिल्डिंग. सोमनाथचा थ्रो. एक चिक्की सिंगल मागच्या दिशेनं प्राप्त करण्यात आली. एक सिंगल. चांगली बॅटिंग करतायत. डावाला सावरत आहेत खेळाडू, हे गरजेचं आहे. टार्गेट तेवढं मोठं नाहीये. फक्त 44. वैभव ॲज अ कॅप्टन त्याला जिम्मेदारी घ्यावी लागणार आहे. या परिस्थितीला ओळखून त्याला बॅटिंग करावी लागणार आहे. परंतु कौस्तुभला विकेट घ्यावी लागेल. एखाद विकेट. ओ विकेट बद्दल चर्चा. चान्स. अभिजित पासून थोडासा अगदी दूर राहिला बॉल. अभिजित पोहोचले नाहीयेत. प्रयत्न त्यांनी केला, ते सांगतायत दूर गेला बॉल, अन्यथा कॅच मी पकडली असती. चांगली बॉलिंग करतायत कौस्तुभ परदेशी. टाकीगावचा खेळाडू आहे. हाच उल्लेख केला की 8 गावांमधून 1 ग्रामपंचायत. अर्थातच टाकीगाव कंटवली एकाच ग्रामपंचायतीमध्ये येत आहेत आणि त्याच गावचे खेळाडू सध्या एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. टाकीगाव विपक्ष कंटवली. शॉर्ट पिच बॉल पंच केलाय इनफिल्डच्या वरून. वैभवची करामत्ता. बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड लाईनच्या पलीकडे. बॉल सीमा पार. चौकार. चांगला एक्झिक्यूट केला शॉर्ट पिच बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. शफल झाले. चान्स दिला वैभवला. वेळ मिळाला तिथे वेळ साधणारा फटका. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. खणखणीत चौकार.
चांगली बॅटिंग करतात वैभव. 20 बॉल 27 आवश्यकता. टार्गेट पुढे चाललंय, सोपं बनलंय, पाठलाग सोपा बनलाय. पुढचा बॉल, बॅटची एज, समोर चाललाय बॉल, रनआउटचा चान्स, इथे देखील मिस केलं. या संध्या तुम्हाला सोडून चालणार नाहीयेत. एक एक चान्स तुम्हाला क्रिएट करावा लागेल, एक एक डॉट बॉल तुम्हाला काढायचा आहे, एक एक विकेट्स मॅच मध्ये महत्वाची ठरणार आहे. सहज धावा देऊन चालणार नाहीये. लेट विजय नारायण वेशवी संघ, त्यांना विकेट शिवाय पर्याय उरलायच नाहीये. आता 19 बॉल पवन अवघ्या 26 बनवायचे आहेत. बॅटिंग करणारी टीमची अवस्था मजबूत आहे, विकेट्स त्यांनी दिलीच नाहीये, जिम्मेदारीने खेळतात, पार्टनरशिप बनवतात. 18 धावा धावफलकावरती, 26 काढायचे आहेत 19 बॉल मध्ये. पुढचा बॉल समोर मारलाय, व्ही शेप मध्ये, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, स्टेट ड्राईव्ह करत असताना काळ्या पडद्याच्या समोर परेश पाटीलचा वार, सारेच गारे गार, बॉल सीमा पार, षटकार. अठरा बॉल, आता फक्त 20 ची आवश्यकता. तसेच या स्पर्धेसाठी जासई गावातील यंग डायनामिक बिझनेसमॅन कुमारदादा मनोहर शेठ पाटील साहेबांच्या वतीनं 10,000चा आर्थिक पाठबळ आणि तथा कुणाल कॅम्प्युटर्स आणि कुणाल एज्युकेशन सोसायटी लिटल फ्लावर प्री स्कूल इंग्लिश मीडियम या स्कूलच्या माध्यमातून मलिकेश शेठ पाटील साहेबांच्या वतीनं 15,000चा आर्थिक पाठबळ आहे. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. येणारे 18 बॉल 20 धावेची आवश्यकता. मागच्या षटकारनं थोडंसं टेन्शन दिलंय लेट विजय नारायण वेशवी संघाला. बॉलिंग ट्रॅकवरती शुभम वाणी दाखल झाला, दिगोडेचा खेळाडू आहे. 18 बॉल 20 ची आवश्यकता. वैभव पाटीलच्या विरोधात पहिला बॉल चपराक देत असताना गॅप मध्ये चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचतायत, चांगली सिंगल, दुसऱ्या धावेचा पलटवार, चान्स. ओ, अभिजितचा प्रयत्न तेवढाच कमालीचा होता, परंतु स्टंप त्याला पाहायला मिळालेच नव्हते. परंतु प्रयत्न कौतुक करूया अभिजितचे देखील. हेच सांगते, थोडासा पुढे थ्रो झाला असता तर आणखीन चान्स मला मिळाला असता. सध्या 2 धावा मिळाल्यात. येणारे 17 बॉल 18ची आवश्यकता. वैभव पाटील कॅप्टन आहेत आणि सध्या 9 बॉलमध्ये त्यांनी 16 काढल्यात. पार्टनरशिप बनवतात, ओळखतायत परिस्थितीला, कसं खेळायचं. टार्गेट तेवढं मोठं नाही आहे, 44चा पाठलाग, 26 बनल्यात. ओ, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अशा परिस्थितीमध्ये हे धाडस. चान्स चांगला होता. ओ, इथे चान्स, बॅकफुटला रनआउटची विकेट, परेश पाटील धावबाद. इथे चांगला थ्रो पाहायला मिळालाय गोलंदाज शुभम वाणीचा. परफेक्ट निशाणा, पहिला धक्का मुंगा अँड एके दुतुम संघाला. 26ला 1, परेश पाटील धावबाद. चला पाणी घेऊन जा. नवीन खेळाडू दाखल झाले आहेत. संदेश पाटील, अर्थातच कंठवलीचा हा देखील खेळाडू आहे. वैभव पाटीलच्याच नेतृत्वानं सातत्यानं हा खेळाडू कंठवली गावासाठी खेळताना पाहायला मिळाला आणि तो दाखल झाला. येणारे 16 बॉल 18ची आवश्यकता. मगाशी खेळलेला फटका थोडासा चुकीचा राहिला आणि तिथे रनआउटची विकेट आली. प्रयत्न चांगला होता. सराडी नुकताच त्यांचं आगमन पाहायला मिळालं. आडगाव काँग्रेस प्रमुख BM ठाकूर साहेबांचे इथं आगमन पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. संपूर्ण खरं या स्पर्धेत जर पाहायला गेला तर जासई, दुतुम, चिरली, बेशवी, दिघोडी आणि बिंधणे ग्रामपंचायत, 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग, एकूण 18 गावांना आपण एकत्र केलं आहे आणि त्यांची एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. या विभागातील 4 असे ISPL चे खेळाडू आहेत आणि मोठी खरं एक स्पर्धा पाहायला मिळते. स्पर्धेचं स्वरूप पाहायला गेलं तर एक बाईक आहे तथा 5 क्रमांक आहेत आणि प्रत्येक टीमला पण एक ड्रेस कोड देखील दिला आहे. त्यामध्ये 6 ग्रामपंचायतीचे शो मॅच देखील खेळवल्या जिथे कुठली फी नाही आणि तिथे आपण एक जिवंत बोकड आणि एक ट्रॉफी देखील देण्यात आहे. आणि नुकता ज्यांचं आगमन पाहायला मिळालं असे आडगाव काँग्रेस प्रमुख BM ठाकूर साहेबांचे इथं आगमन पाहायला मिळते. त्यांचं आपण
सहर्ष स्वागत करतोय उड टू कॉम्बॉक्स. चांगला फटका खेळलाय वैभव पाटीलच्या बॅट मधून, कर्णधाराच्या बॅट मधून नवी संजीवनी देणारा उत्तुंग असा खणखणीत षटकार. 6 धावा. आज क्रिकेटचा दिवस आहे असं म्हणूया. अगदी IPL म्हटल्यानंतर 2 बिग बॅटल टीम RCB मुंबई या 2 संघांमध्ये सध्या चुरस पाहायला मिळते. परंतु टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीगची शेवटची रात्र जिथे थरार चांगलाच रंगलाय आणि या षटकांना टेन्शन आणखीन कमी केलंय. अवघ्या 12ची आवश्यकता येणाऱ्या 15 बॉलमध्ये. 15 बॉल 12 धावा. वैभव पाटील चांगली बॅटिंग करतायत. शुभमचा पुढचा बॉल आणखीन एक आडव्या बॅटनं मारल्या ऑन साईडला. वाडिश लॉंगॉनला खेळाडू बाय एक सिंगल कंप्लीट करण्यात आले. दुहेरीचा प्रयत्न करतायत संदेश आणि वैभव, परंतु ती मिळणार नाहीये. एक सिंगल. येणारे 14 बॉल 11 धावा. येणाऱ्या 14 बॉलमध्ये अवघ्या 11 काढायचे आहेत. त्यामुळे मी तर म्हणेल मुंगा अँड AK दुतुम संघाचं पारडं अगदी जड पाहायला मिळतं. 14 बॉल 11ची मॅच. हलकासा दबाव दूर केलाय वैभव पाटीलच्या तडाखेबाज बॅटिंगनं. 12 बॉलमध्ये वैभव 23 वरती खेळतायत, परंतु संदेशला त्याला साथ द्यावी लागणार आहे. शेवटचे 2 बॉल महत्वाचे असणार आहेत. इथे 3-4 रन्स आल्या तर प्रवास आणखीन सोपा बनेल दुतुम संघाच्या खेळाडूंचा. 11 धावेची आवश्यकता. आडव्या बॅटनं मारलाय, उंच गेलाय, लांब नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक सिंगल डीप मिड विकेटला. ओ अंडरम थ्रो. सध्या अंडरम क्रिकेट देखील तेवढंच लोकप्रिय बनले. अनेक ठिकाणी नाईट क्रिकेट अंडरमच्या स्पर्धा पाहायला मिळतात. अंडरम क्रिकेट खेळत असताना असे थ्रो पाहायला मिळतात, परंतु इथे हा थ्रो चुकीचा राहिला. 2 धावा मिळाल्यात. येणाऱ्या 13 बॉलमध्ये अवघ्या 9 धावेची आवश्यकता. लवकरात लवकर विजयाच्या दिशेनं मुंगा अँड AK दुतुम संघाची वाटचाल पाहायला मिळते. 9 धावेची आवश्यकता. समोरच्या दिशेनं ऑन दी राईट वाडिश लॉंगॉन बाउंड लाईनच्या पलीकडे संदेश पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक चांगला फटका. बॉल सीमा पार. षटकार. समीकरण 12 बॉल अवघ्या 3 धावेची आवश्यकता. षटकारनं दबाव दूर केला. चला सुजल आपण दाखल मग. शेवटची मॅच खेळणार आहेत सेजल 11 टीमचे कर्णधार. चला आपण लवकरात लवकर मंचावरती या. अर्थातच सज्जनदादा नवाले यांचे लाडके सुपुत्र कर्णधाराच्या भूमिकेमध्ये 2 सामने लगातार त्यांनी जिंकलेत आणि शेवटच्या मॅचमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे पिताश्रींना हीच अपेक्षा असणार आहे मुलाकडून, ही मॅच जिंकू दे कॅप्टन सुजल. शेवटचा सामना खेळतील ते आणि जो जिंकेल तो टॉप 5 मध्ये जाईल. येणाऱ्या शेवटच्या 12 बॉलमध्ये 3 धावेची आवश्यकता. शुभम वाणीचं षटक 17 धावेंचं राहिलंय आणि तिथेच सामना बदललाय की काय, कारण आता प्रवास फक्त 3 धावेचा करायचा आहे. वैभव पाटील 12 बॉलमध्ये 3. हा फटका एक्झिक्यूट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चांगला कॅच या ठिकाणी पकडण्यात आलाय आणि वैभव पाटीलच्या बॅटिंगला दिलाय पूर्णविराम. विकेट क्रमांक 2 कर्णधार झेलबाद. आज चांगली स्पर्धा पाहायला मिळाली. संपूर्ण रात्रीमध्ये अनेक चांगले खेळाडू पाहायला मिळाले. चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं खेळाडूंचं, संघांचं चांगलं योगदान पाहायला मिळालं. आणि शेवटची मॅच खेळणार आहे सुजल नवालेचा सेजल 11 विंदणे संघ आणि त्याच्या विरोधात शेवटच्या सामन्यामध्ये कुठला संघ दाखल होईल, मुंगा अँड AK दुतुम की लेट विजय नारायण वेशवी संघासाठी सामना थोडा डिफिकल्ट आहे. 11 मध्ये 3 वाचवणं कठीणच आहे. आशुतोषचा पुढचा बॉल. इथे क्षेत्ररक्षक फ्लंबल झालेत. विनिंग स्ट्रोक. सामना जिंकत मुंगा अँड AK दुतुम संघ शेवटच्या मॅच साठी दाखल झालाय. 10 चेंडू शिल्लक राहिलेत. 8 खेळाडू बचावत हा सामना जिंकलाय. वेल प्लेड मुंगा अँड AK दुतुम टीम. अभिनंदन वैभव पाटील. चला आपण लगेच टॉस साठी विनंती करूया वैभव पाटीलला. आणि सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. 1 षटक 1 धाव 4 विकेट्स घेणारा लेफ्टी गोलंदाज परेश पाटील ठरलाय मॅचचा सामनावीर. या परेशला आपण विनंती करत आहोत आणि वैभव पाटील आपल्यासोबत जॉईंट होणार आहेत. सुजल आणि वैभव